यांनी त्यांचा पक्ष वाढवलाच नाही. यांनी भारतीय जनता पक्ष कुठे वाढवला? भारतीय जनता पक्ष वाढवण्याचं काम या महाराष्ट्रामध्ये गोपीनाथराव मुंडे, एकनाथराव खडसे, प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्रात पक्ष वाढवला आणि देशाच्या स्तरावरती हा पक्ष लालकृष्ण अडवाणी यांनी वाढवला. अर्थात अटलजी आहे. हे जे आता बावनकुळे वगैरे जी मंडळी आहेत जी म्हणतात की यांनी सत्तेचा आणि पैशाचा मदमस्त वापर करून इतर पक्ष फोडून आपल्या पक्षाला सूज आणली. आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही. इतरांचे पक्ष फोडून आपल्याबरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि आपला पक्ष वाढवला. पण उद्या जेव्हा यांच्याकडे सत्ता नसेल तेव्हा यांची सूज उतरलेली असते. चंद्रशेखर बावनकुळे हे त्या पक्षाचे राज्याचे अध्यक्ष आहेत. ते मंत्री आहेत. त्यांना थोडीशी जरी लाज वाटली असती तरी त्यांनी विधान केलं की काँग्रेस फोडा, अमुक फोडा. तुमचा पक्ष विचारधारेवरती वाढवा. तुमची विचारधारा काय आहे त्या विचारधारेनुसार पक्ष वाढवा. त्याच्याविषयी आमच्याकडे काहीच म्हणणं. आजचा भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात हा 70% हा उपऱ्यांचा पक्ष. आजचा भारतीय जनता पक्ष त्यांचे मंत्रिमंडळातले लोक बघा कोण आहेत? सगळे मूळ लोक बाजूलाच आहेत. त्यांनी विधान परिषदेमध्ये ज्यांना घेतलेलं आहे किंवा ज्यांना विधानसभेत तिकीट देऊन निवडून आणलं हे सगळे लोक किमान 70 ते 75% लोक हे उपरे आहेत, बाहेरचे आहेत. त्यांचा भारतीय जनता पक्षाच्या विचारधारेशी काही संबंध नाही. या लोकांनी मोदींवर टीका केलेली आहे. या लोकांनी वीर सावरकरांवर टीका केली आहे. या लोकांनी संघावर टीका केलेली आहे. या लोकांनी संघाची अवहेलना हाफ चड्डीवाले वगैरे अशा पद्धतीने केलेली आहे. हे सगळे लोक घेऊन तुम्ही तुमचा पक्ष वाढवता. मला लाज वाटली पाहिजे हो. आणि एवढं करून सुद्धा यांची भूक भागत नाही. फक्त फोडा फोडा आणि फोडा. याचं कारण त्यांचे जे नेते आहेत अमित शहा यांची विचारधारा तीच आहे की दुसऱ्यांचं फोडाने आपलं वाढवा. स्वतःची रेस विचारांची वाढवायला तयार नाही, अजिबात वाढवणार नाही. आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाही. शिवसेना फोडा, मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा, मग काँग्रेस फोडा. आता ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे. जसं मोगलांना स्वप्नामध्ये संताजी धनाजी दिसायचे तसे आता यांना स्वप्नामध्ये फक्त फोडाफोडी दिसते. तुम्ही जसं म्हणताय की पक्ष फोडले जाणार, तुम्ही अजित पवार गटाला किंवा अजित पवारांना ऑफर देताय. विनायक राऊत काल बोलले तुम्ही महाविकास आघाडीतल्या मी कोणाला ऑफर देणार नाही. मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अजित पवारांचं पूर्ण होईल. मला माहित नाही त्याच्याविषयी. तो शरद पवारांचा विषय. अजित पवार हा पवार साहेबांचा विषय आणि पवार साहेब सुद्धा राजकीय दृष्ट्या त्यांच्याशी त्यांचा डायलॉग आहे. मी पवार साहेबांवर, पवार साहेब आणि ते भेटतात. ठीक आहे, त्यांचे काही संस्थात्मक कामांसाठी भेटतात, ते आवश्यक असतं कारण एकमेकांमध्ये तंगड्या घुटलेल्या आहेत. पण राजकीय दृष्ट्या म्हणा तर शरद पवार हे अजित पवारांना माफ करणार नाही. राजकीय दृष्ट्या म्हणतो. बघा, जे माझं आकलन आहे ते राजकीय दृष्ट्या म्हणतो. बाकी त्यांचं ते कुटुंब असतं वगैरे 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 ठीक आहे. जसं आमचंही कुटुंब आहे ठाकरेंचं हो. आमच्या स्वभावात आणि त्यांच्या स्वभावात राजकीय स्वभावात फरक आहे. पण मी त्यांना ठीक आहे, त्यांना मला माहिती आहे त्यानुसार ते ज्या पद्धतीनं अमित शहानं अजित पवारांना हाताशी पकडून पक्ष फोडला ही का फार मोठी महान विचारधारा वगैरे नाही. घाबरून पळून गेलेले लोक आहेत. त्यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे पण ते मुख्यमंत्री होणार नाहीत. अजित पवार हे कदापि भाजप बरोबर राहून मुख्यमंत्री होणार नाहीत. एकतर त्यांना पूर्णपणे भाजपात विलीन व्हावं लागेल त्यांचा पक्ष आणि भाजपचे म्हणून त्यांना भविष्यामध्ये कदाचित संधी मिळेल.